दिदू, ते गुंड परत आले आणि आजी आबांना काही केलं तर? असं काही होणार नाहीये कू. त्यांना पैसे हवेत ना म्हणून ते नुसती धमकी देत आहेत. ते खरोखर असं काही नाही करणार. चल ना, आपण देऊयात ना त्यांना पैसे. आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत ग. मग आपण कमवत का नाही? मला काहीतरी करायलाच हवं. पैसे मिळण्यासाठी मीही धडपड करायलाच हवी. आपल्याला काही करून लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करायला हवी. तर करायलाच हवी. अश्विनी, एक काम कर, आई बाबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. त्या केकेचा काय नियम नाही, तिकडे जाऊन त्यांना पण त्रास देईल. हो, त्यांच्या मी कॉन्टॅक्ट मध्ये राहीनच. आणि पण आपण त्या केकेला जर पैसे परत नाही केले तर तो आपल्याला नाही सोडणार. कुठून जमा करायचे इतके पैसे सांग ना मला. मी इकडे अडकून बसलोय. बाहेर पडलो असतो तर काहीतरी केलं असतं, हातपाय मारले असते. माझा तर असून काय उपयोग नाही. आय एम गुड फॉर नथिंग. असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही आहात म्हणून मी सगळ्या गोष्टींना तोंड देऊ शकते ना. तुम्ही जे जे काही सांगताय ते सगळं फॉलो केलं आणि म्हणूनच तो वारंग पकडला गेला ना. होईल हो काहीतरी, करूया आपण. काही झालं तरी आता मी आपल्या घरावर कसलंही संकट येऊ देणार नाही. केकेचे पैसे आता कसेही करून मिळवायचे. अश्विनी, एक काम कर, पांड्याला जाऊन भेट. त्याला मी एक फाईल पाठवली. त्या फाईल मध्ये जी डील होती त्याचं काय झालं ते बघ. आणि त्यात काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन कर, मी क्लॅरिफाय करतो. कळलं? त्यातनं थोडे पैसे येतील. आणि अजून काय सुचतंय का बघतो. खूप मोठी अमाऊंट आहे ग कीर्ती. एवढे पैसे कसे काय मॅनेज करायचे आहेत? अगं तू या टेन्शनमुळे क्लास मिस केलास? नाही, मी एका फ्रंट एक्स्ट्रा जॉबच्या इंटरव्ह्यू साठी गेलेली म्हणून क्लास मिस झाला. मग काय झालं? अगं तिथे 4000 सॅलरी आहे. म्हणजे जरी मी दिवसातून 2 शिफ्ट केल्या 4-4 तासाच्या तरी महिन्याचे फक्त 8000च मिळणार. एवढ्याशा पैशात काहीच नाही होणार कीर्ती. मयू, मी तुला एक सजेस्ट करू का? प्रतीकची हेल्प घेतेस का? तो बिग शॉट आहे. आय मीन तो श्रीमंत जरी नसला तरी त्याचे बरेच कॉन्टॅक्ट्स आहेत. सो तुला हेल्प होईल. कीर्ती अगं हे बघ मयू, तू याआधी हे सगळं बघून थोडी फ्रेंडशिप केली होतीस. तुझ्या मनात प्युअर इंटेन्शन होतं. आता वेळच अशी आली तर हरकत काय आहे ना. अगं कसं आहे माहितीये, मी जर त्याला हे सगळं सांगितलं ना तर तो स्वतः टेन्शन घेऊन बसेल आणि काहीही करून मला पैसे अरेंज करून देईल. अगं मग हे चांगलं आहे ना. नाही ग कीर्ती, मी अशा प्रकारे त्याची हेल्प नाही घेऊ शकत. इवन मी त्याचे कॉन्टॅक्ट सुद्धा यूज करणार नाहीये. मलाच काहीतरी केलं पाहिजे. मयू, पार्ट टाइमला एवढे पैसे नाही मिळणार. कीर्ती पण कॉलेज सोडून फुल टाइम करणं प्रॅक्टिकली पॉसिबलच नाहीये. घरच्यांसाठी मला काहीतरी केलंच पाहिजे. आता जे काय करतील ना ते केके साहेब करतील. कारण केके साहेबाची हटली ना मग तुम्हाला कोणालाच सोडणार नाही. ते मला माहितीये मला काय करायचंय. केके साहेब. केके? कोण केके? हे गुंड आम्हाला त्रास देत आहेत ना, त्यांचा मेन बॉस. सगळं त्याच्याच हातात आहे कीर्ती. मी त्याला जाऊन भेटले तर? ए मयू, तू काय वेडी आहेस का? तू असं अजिबात करणार नाहीयेस. अगं अशी माणसं खूप डेंजर असतात. पण मला आईला हेल्प करायची तर मला काहीतरी केलं पाहिजे ना. अगं मग तिकडे जायची काय गरज आहे मयू? तू प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याऐवजी आहे ना वाढवून ठेवशील. तुला आईला मदतच करायची आहे ना. हवं तर जॉब कर. मी बाबांशी बोलून घेते. त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये एक वॅकन्सी काढते. तू तिथे जा. तुला तिकडे चांगला पगार मिळेल. असं जॉब देतील ते. मी बाबांशी बोलते आणि तुला संध्याकाळी कळवते. पण असा वेडेपणा अजिबात करणार नाहीयेस. कळलं? भाऊजी, काही करून आपल्याला ना ही डील क्रॅक केली पाहिजे. खूप गरजेचं आहे. तुम्ही एकदा बोलून बघा ना त्यांच्याशी. वहिनी, मी खूप फॉलोअप करते त्यांचा. अजून पण काही प्रोग्रेस नाहीये. मी त्यांना करतो फोन आज परत एकदा. खरंच बघा, म्हणजे ना मला तुमच्या कामातलं काही फारसं कळत नाही. पण तुम्ही त्यांना भेटून सांगा की काहीतरी सोल्युशन काढू वगैरे. कसंही हवं तर मी येऊ का तुमच्या बरोबर? म्हणजे वहिनी, मला वाटत नाही की डील मधल्या प्रॉब्लेममुळे त्यांनी डिसिजन पेंडिंग ठेवला असेल. कारण काहीतरी वेगळंच असू शकतं. पण डोंट वरी, काय असेल ते मी बघतो आणि लवकरात लवकर हे डील क्रॅक करतो. वाह शिल्पी वाह.
शेवटी तू तुझे पैसे परत मिळवलेसच आणि त्या ऊर्जाचा पत्ता सुद्धा कट केलास. गुड जॉब, गुड जॉब. आता प्रॉब्लेम फक्त एकच आहे, दादा आणि वहिनी. दादा जर तिकडे बसल्या बसल्या हा सगळा प्लॅन करू शकतो आणि वारांचा पत्ता कट करू शकतो, तर पैशांची सोय सुद्धा तो कसंही करू शकतो. नाही 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 नाही, काहीतरी केलं पाहिजे. शिल्पी असं शांत बसून नाही चालणार, हातावर हात ठेवून नाही चालणार. काहीतरी मेजर केलं पाहिजे, मेजर. या दोघांना काहीही करून एकत्र येऊ द्यायचं नाहीये मला. अरे मोस्टली सगळे डील्स डेट झालेत. जे ऍक्टिव्ह आहेत त्याच्यातनं एवढे पैसे नाही येणार. तू जमवायचे एवढे पैसे कळत नाही मला. हॅलो सर, मी अश्विनी ब्युटी पार्लरमधनं जेनिफर बोलते. ॲक्च्युली आम्ही ऑर्गॅनिक प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतो. सो तुमच्या चेन स्टोअरसाठी काही रिक्वायरमेंट आहे का? आय एम शुअर तुम्हाला आमचे प्रॉडक्ट खूप आवडतील. ओके ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे सर, फ्युचरसाठी काही असेल तर सांगा नक्की. हो. अश्विनी मॅडम आहेत का? अश्विनी मॅडम नाही आहेत. काय करायचं होतं? आयब्रोज करायचे होते. अच्छा, फक्त आयब्रोज का? आणखीन काही करायचं आहे का? नाही, फक्त आयब्रोज. बरं. ॲक्च्युली आमच्याकडे ना पॅकेजवरती डिस्काउंट स्कीम सुरू आहे. म्हणजे 30% डिस्काउंट देतो आम्ही. तो काय करायचं आहे का? आता तर एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. हां, पण फेशियल करू शकते, तेवढा वेळ आहे. हो चालेल ना. आपण आधी फेशियल करूया आणि मग आयब्रोज करूया. ओके, प्लीज या चालेल. ना, बसा बसा प्लीज. बी कम्फर्टेबल. हां, ओके, थँक्यू. शिल्पी, बरं झालं आलीस. ये बस. काय रे? तुझी आणि अश्विनीचीच वाट बघतो. हे बघ, ही लिस्ट आहे. यात काही लोकांचे नंबर्स आहेत आणि अमाऊंट्स लिहिलेत. हे सगळे पैसे मला त्यांच्याकडनं घ्यायचे. तू एक काम कर, मी ही लिस्ट ना अश्विनीला देतो. तू आणि अश्विनी मिळून हे पैसे गोळा करा. ओके दादा, हे सगळं मीच मॅनेज करते. ती कुठे फिरत बसेल ना हे सगळे पैसे कलेक्ट करण्यासाठी. सो तिला उगाच त्रास नको द्यायला. ऑलरेडी खूप स्ट्रेसमध्ये ती. मी करते मॅनेज आहे. ठीक आहे. दादा, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहू दे. आत्ता कोणाबरोबरच शेअर करू नकोस. वहिनी ऑलरेडी मी म्हटलं तसं खूप स्ट्रेसमध्ये आहे. तिला अजून त्रास द्यायचा नाही आहे मला. मी करते, मी फॉलोअप पण घेते आणि सगळं मॅनेज करते. पैसे गोळा करायचे तर काही करून तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सर 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 एकदम मजा आहे का? एकदम माझ्यावरती विश्वास ठेवा. सर, मी तुम्हाला शब्द देतो की आमच्यामुळे या प्रोजेक्टमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. सर प्लीज ट्रस्ट मी. सर सॉरी, हे प्रपोजल मला श्रेयस वाघमारेंनी दिलं होतं. हे प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप क्रुशियल आहे आणि श्रेयसवर माझा खूप विश्वास होता. पण आता श्रेयसच नाही आहे, त्यामुळे हे प्रोजेक्ट मी तुम्हाला नाही देऊ शकत. सॉरी. आय होप यू कॅन अंडरस्टँड दिस. हॅलो, झालं का जॉबचं? अगं मयू, नाही आहे ग वॅकन्सी, पण मी प्रोफाईल पाठवली. आता बघू काय होतंय. ओके, सॉरी मयू, मला वाटलेलं होईल मॅनेज, पण अगं एवढं इझी नाही आहे ग. आणि त्यात आपली डिग्री पण कम्प्लीट नाही आहे. हो ग, तोच प्रॉब्लेम येतोय सगळीकडे. मयू, काय होत नाहीये म्हणून तू काय वेडेपणा करायला जाऊ नकोस. मला आधी तू प्रॉमिस दे. ओके, बाय बाय. काय करू? प्रतीकशी बोलू का? नको, प्रतीकपेक्षा मी आईशीच बोलते. अश्विनी, काय झालं?
पांड्या काय बोलला, काय अपडेट आहे क्लायंटचं? क्लायंटला डीलमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, बजेट पण अप्रूव्ह आहे, पण त्यांना बबन भाऊजींबरोबर डील नाही करायचं. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं म्हणणं आहे प्रपोजल तुम्ही घेऊन गेला होता, त्यामुळे तुम्ही नाही आहात तर बबन भाऊजी नीट एक्झिक्यूट करू शकतील का नाही याची त्यांना खात्री नाही आहे. अरे फुल प्रूफ आहे आपला प्लॅन, कोणीही एक्झिक्यूट करू शकतो आणि पांड्या तर यात एक्सपर्ट आहे. हो अहो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्यांना असं वाटतं की बबन भाऊजी नाही करू शकणार, त्यांना तुम्ही हवे आहात. अरे हवेत म्हणजे काय? आता काय मेलेल्या माणसाला फोटोत बाहेर काढणार डील करण्यासाठी? अहो काही काय बोलताय तुम्ही? तुझ्यासाठी जिवंत आहे ना मी, लोकांसाठी जिवंत आहे का? अक्कल नाही या लोकांना. सगळ्या गोष्टी जाऊन अडकतात कुठेतरी. एवढे पैसे जमा करायचे, कुठे जमा करायचे सांग ना मला. तर इकडे अडकून बस. इथून बाहेर पडलो असतो तर हातपाय मारले असते, काहीतरी केलं असतं, पैसे जमा केले असते. आणि आता आपल्याकडे वेळ पण फार कमी आहे, जे काय करायचंय ते लवकरात लवकर केलं पाहिजे. अश्विनी तू टेन्शन नको घेऊस, होईल काहीतरी. तू ह्या घरचा ड्रायव्हिंग फोर्स आहेस, तू टेन्शन घेऊन नाही चालणार. मी बघतो काहीतरी करतो. ह्या डीलचं अजून काय दुसऱ्या कुठल्या डील्स आहेत का, काहीतरी हातपाय मारतो. जेनी मावशी, आई कुठे गेलीये? अगं अश्विनी दिवसभर फिरते पैसे मॅनेज करण्यासाठी, पण कुठूनच होप्स दिसत नाहीयेत. ती एकटीच सगळं करते ग. मला ना तिला मदत करायची, करू शकते का मदत? अगं हो मग कर ना, आणि तुला जे पॉसिबल होईल ते सगळं कर. खरंच करू ना, जे पॉसिबल आहे ते करू ना. अगं विचारतेस काय? आणि तुझ्यासारखा असा विचार ना प्रत्येक मुलीने केला पाहिजे. आई अश्विनी काय झालं मीटिंगचं? नाही, डील नाही झाली, काहीच फायदा झाला नाही. हॅलो, काय अश्विनी वाघमारे, पैसे मॅनेज होत आहे की केके साहेबांना सांगू खेळ संपवायला? मी सकाळीच सांगितलं ना, प्रयत्न करते आणि होईल पैशांची व्यवस्था. असं लगेच पैसे होतात का जमा? थोडा वेळ हवा ना मला पण. जसा तुमचा नाईलाज होऊ शकतो ना, तसा आमचाही होऊ शकतो, विसरू नका. अश्विनी मला तुला काही सांगायचंय. मी त्या केकीची माहिती काढली आहे. अगं हो, तो खूप डेंजर माणूस आहे. म्हणजे मी असं ऐकलंय की जे लोक त्याचं लोन रिपे नाही करत ना, त्या लोकांना म्हणजे त्या फॅमिलीजना तो खल्लास करतो. म्हणजे असं खूप साऱ्या लोकांना त्याने उडवलंय ग. खूप खराब माणूस आहे ग तो. कसं होणार आता? आपल्याला काहीतरी करावं लागेल ग. हे सगळं खूप खूप खतरनाक आहे. ऐक ना, तू घरी जा. हो. मयू, हा आपण घरी निघूया. आई तू पुढे हो ना, मी एक छोटस काम आहे ते करून येते. अगं मयू, तू ऐकलंस ना आता जेनी मावशी काय म्हणाली? तो केके केवढा डेंजर आहे. तू चल माझ्या बरोबर बाळा. आई तू नको काळजी करूस, मी खरंच लवकर येते घरी. छोटसच काम आहे माझं, प्लीज आई. लवकर या, नाही तर माझा जीव टांगणीला. हो जेनी येते मी. हो. सावकाश जा. हे पैसे मी कधीच जमू देणार नाही, कळलं दादा? हॅलो, अश्विनी ब्युटी प्रोडक्टचा नंबर आहे का? हो बोला. थँक गॉड. ॲक्च्युली मी अश्विनीला फोन करत होता, पण तिचा फोन लागे ना, सो कधीतरी हा नंबर सेव्ह केला होता म्हणून कॉल केला. नाही मग करेक्ट नंबरवर फोन केला तुम्ही. बोला ना, काय काम होतं तुमचं? मला एक ऑर्डर प्लेस करायची होती. हॅलो, हां ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की आम्ही आत्ता सध्या ऑर्डर कोणाच्याच नाही घेत होत. मी तुमच्यासाठी पैसे जमा होऊच देणार नाही. तुम्हाला दोघांना असं सेपरेट बघण्यात जो काही आनंद मिळतोय ना मला, हे जे समाधान आहे
हे खूप कमाल आहे. काय झालं शिल्पी? अगं एवढं कशाचं टेन्शन घेतलंयस तू? पैसे कसे जमा होतील याचा विचार करत होते मी. मला कळतच नाहीये कसे पैसे जमवायचे. कंटिन्युअस माझ्या डोक्यात तोच विचार आहे ग. म्हणून मी जॉब सुद्धा शोधायला सुरुवात केली होती. तेच फोन बिन करतेय पण कुठेच जागा वॅकंट नाहीये. काय करावं काही सुचतच नाहीये मला. हे गुंड जे काय करतायत ना पैसे वसुली करण्यासाठी, त्याच्यामुळे मलाही टेन्शन आलंय ग. आई बाबा मयू को काय करावं कळेन असं झालंय मला. आई काय ग कुहू? आई बाबा जर आता असते तर त्यांनी त्या सगळ्या गुंड्यांना डिशुम डिशुम करून पळून लावलं असतं ना. मग आपल्याला कोणालाच घाबरायची गरज नव्हती. तुझे बाबा आता असले असते ना तर आपल्या बरोबर असं काहीच होऊ दिलं नसतं त्याने. पण आता परिस्थितीच इतकी विचित्र आहे की ते काहीच करू शकत नाही. होईल सगळे व्यवस्थित बाळा. आई आहे ना? वतून का तरसे बाजूला हो. हॅलो, मी मयुरी वाघमारे. मला के साहेबांना भेटायचं आहे. कुठूनच पैशांची काही सोय होत नाहीये. काय करावं काहीच सुचत नाहीये. अननोन नंबर, कदाचित गुंडांचा असेल तर. नाही नको. पण क्लायंटचा पण फोन असू शकतो. क्लायंटचा फोन मिस करून चालणार नाही. आता सध्या पैशांची खूप गरज आहे. हॅलो हॅलो, अश्विनी वाघमारे बोलताय का? हो, अश्विनी वाघमारे बोलते. मी मिसेस वारंग बोलतीये. प्लीज फोन ठेवू नका. नाही, मला माहिती आहे माझ्या फोनमुळे तुम्हाला धक्का बसला असेल, पण मी तुमची माफी मागण्यासाठी फोन केलाय. तुमच्या सॉरी बोलण्याने आमचं जे नुकसान झालंय ते भरून निघणार नाही. तुम्ही आम्हाला फोन केला हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. प्लीज परत फोन करू नका. प्लीज माझं ऐकून घ्या. मला माहिती आहे माझ्या मिस्टरांमुळे तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला काय सोसावं लागते ते, पण त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे. नशीब निदान आम्हाला त्यांना जेलमध्ये पोचवायचं काम तरी जमलंय नाही. हो, मला कल्पना आहे, पण शिक्षा फक्त तेवढीच नाहीये. त्यांना जेलमध्ये पॅनिक अटॅक आलाय आणि ते वेड्यासारखे करतायत जेव्हापासून त्यांना अरेस्ट झाली. वेड्यासारखे हसतायत काय, बोलतायत काय, आणि आज तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. एवढ्या लोकांचे जीव घेतलेत, त्यांचा तळतळाट लागणार नाही का त्यांना? त्रास फक्त त्यांनाच नाहीये, हा त्रास आम्हाला फॅमिली म्हणून भोगावा लागतंय. हो, पण हे सगळं आता बोलून काय उपयोग?
सॉरी, मी आता मुद्द्याचं बोलते. अश्विनीची मला माहिती आहे, श्रेयश भाऊजींवर खूप कर्ज झालंय फक्त यांच्यामुळे. रक्कम खूप मोठी आहे, माझ्याकडे तेवढी नाही आहे, पण मी तुम्हाला 3 कोटीची मदत करू शकते.